शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मीठ खाल्लं, त्यामुळे शिवसेनेनं कर्जमाफीच्या मागणीला जय महाराष्ट्र केलाय, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमान प्रवास बंदी उठवण्यासाठी शिवसेनेचे खासदार पार्लमेंटमध्ये धावून गेले, पण कर्जमाफीसाठी शिवसेनेचे खासदार प्रयत्न करताना दिसले नाहीत। केंद्रात अर्थमंत्र्यांची भेट घेऊन कर्जमाफीची मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली असती तर आनंद वाटला असता, असंही विखे पाटील म्हणाले। शेतकरी संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात पारोळा इथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते। मला राज्यातल्या शेतकऱ्यांना अभिमान वाटला असा तुमचा कधी की तुमचे हेच खासदार उद्या केंद्रीय अर्थमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री याच्या अंगावर जाऊन गेले असते की आमच्या राज्यातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करा, तर आम्हाला तुमचा निश्चितपणे अभिमान वाटला असता। पण नाही, उद्धव ठाकरे गेले जेवायला नरेंद्र मोदीकडे। अरे तुम्ही आता नरेंद्र मोदीचं पीठ खाल्ल्यानंतर आता राज्यातल्या जनतेने काय समजायचं की तुम्ही कर्जमाफीला आता जय महाराष्ट्र केलेला आहे। शेतकरी संघर्ष यात्रेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा विरोधकांवर फटकेबाजी केली आहे। सत्ताधारी पक्षाचे नेते फोडाफोडीचं राजकारण करून मित्रपक्षाच्या नेत्यांवर दबाव आणतायत, मात्र फुटणारे फुटतील, ते पावसाळ्यातील कावळ्याच्या छत्र्यांसारखे आहेत, अशी टीका त्यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांचं नाव न घेता यावेळी केली। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चाय पे चर्चा मन की बात यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी मुख्यमंत्री बोलतोय हा कार्यक्रम लावलाय, पण पहिल्यांदा कर्जमाफी करा, मग तुमच्याशी काय बोलायचं ते बोलू, असा टोला अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय। फोडाफोडीचं राजकारण, रोज पेपरला काहीतरी ही फुटतोय ती फुटतोय, अरे फुटणारे तर फुटतील, त्याचा काय आम्ही विचार केला नाही। जाणारे जातील, त्याच्यापासून आम्ही काही भीक मागत नाही, परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, अशा पद्धतीची माणसं ती पावसाळ्यामध्ये कशी कुत्र्याचे छत्र्या उगवतात ना, माहिती का तुम्हाला छत्र्या, तशा पद्धतीची औलादे काही इथं तसल्यांचा विचार नाही करून चालणार, आपल्याला लॉंग टर्मचा विचार करायला पाहिजे। उत्तर प्रदेशाचं 1 लाख कर्जमाफीचं मॉडेल मान्य नसल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी धुळ्यात संघर्ष यात्रेदरम्यान स्पष्ट केलंय। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत युती सरकारवर तोफ डागली आहे। हे सरकार बेईमान आणि बेजबाबदार असल्याचा घणाघात त्यांनी युती सरकारवर केला। अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका करत सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पायमल्ली केल्याचा टोला लगावलाय। संघर्ष यात्रा काढलेली आहे, या संघर्ष यात्रा महाराष्ट्रातल्या आत्महत्या करतात त्यांचे प्राण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।